आणि एक सांगतो तुम्हाला, माणसाची तशी कीर्ती व्हावी. काय माणसं लोक नुसते येत गेले नाही, काहीला कळत सुद्धा नाही कधी आलं कवा गेलं. यावं आणि जाताना कीर्ती रूपान राहावं. आता काही लोकांना असं वाटतंय, सगळ्याला वाटतं मला कोणीतरी चांगलं बोलावं, माझी स्तुती करावी, हो माझी कुणी निंदा करू नये. शेतालाही वाटतं मला पाणी पोटभर असावं, सुंदर पीक असावं, कधी शेतकऱ्यानं गांजा लावू नये असं शेताला वाटतं. शेताला वाटतं तण नसावं माझं, काय नसावं, धान असावा, मी प्रसन्न दिसावं असं जमिनीला वाटतं. हे पण त्याला शेतकरी दरिद्री भेटतो. सोयाबीन पेक्षा तणच वर येत. त्याला विचारलं कसं काय आहे, इकायचं यावर्षी काही वाचलं करायलाच कुणी नाही तर कशाला. आणि तुझ्या तोंडात किडे पडू दिले, इकितो का? इकण्यापेक्षा एखादा एकर घे, नाही तर हाय ते टिकवून ठेव. पण तू इकतो कशाला? आणि इकणारा माणूस नसावाच. आता काही दरिद्री पुरीचं लग्न आहे, तुहा कर्ज साधण्यासाठी इकितो लेकराचं नाव सांग. आणि काही का असे करीतच नाहीत काही. हे आपल्या एक एकर पोरासाठी, एक एकर पोरीसाठी. आणि मग तो टोकरी घेऊन फिरतो का पुन्हा, आणि मग म्हणतो लेकीकडे राहतो, मरत असा. आता हे तुम्हाला तरी ताप आहे का नाही? समजा आपला बाप आपल्या दारात आला, बरं वाटतं का? सांगा बरं माय, तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे, पण बाप तुमच्या घरी राहिलो, बरं आहे वाटतं का बरं? आता तुम्ही खरं सांगा, तुम्हाला बापाच्या इथं गेल्यावर आनंद वाटतो, पण कधी 2-3 दिवसाचा. आणि तुम्ही 1-2 वर्ष राहिल्यावर कसं वाटतं? मग तुम्हाला आवडत तर राहायला कुठं? माहेरात. माहेरात. पण राहणं कुठं चांगलं? सासर घरी. तुम्ही 3 महिना राहा, 10 महिने राहा, तुमचं उभं आयुष्य चाललं कशामध्ये? सासर घरी. पण तुमची तक्रारही सहन करते, तुमची निंदाही सहन करते, आणि तुमचं प्रेमही सहन करते, तिचं नाव सासू. पण तुमच्या माहेरात गेल्यावर तुमची नणंद, आपले भाऊजाई आणि तुमची आई तुम्हाला लई दिवस सहन करणार. अशा बऱ्याच मुली आहे की मायबाप असताना सुद्धा मायबापापासून वेगळं राहणारे पुरी आहेत, कारण त्यांना कोणी सांभाळत नाही. विठाला विठाला विठाला. शबरी का? शबरीच्या दारात देव आले. जब मेरे राम जी का मन हो, एकदम कडक आहे. असलं पोरग जावई करून घ्यायला पाहिजे. सत्यात पुन्हा पैसे द्यायची गरज लागत नाही, फक्त पोरीला आमंत्रण द्यायचं, ही आपाप येत आहे. आणि तुम्ही असे सापडी जा, असे पोरं सापडले ना एकदम कडक काम. आणि शेजारीच कंश मारत आहे तिकडे, तिथे पोर आहे, तुम्ही मग त्यांच्याकडेच आहेत का? सगळ्या तिथलाच माल आहे का? सगळं जोरात मटेरियल आहे. एक नक्की तिथून पुढे करायचं. कलाकार, गुणी, सात्विक अशी मुलं पाहिजे. क्वाटरी आणणारा कशाला असा येताना सासऱ्याला फोन केला, कोंबडी पहा क्वाटरी. सासऱ्याने कोंबडी आणली, मुलगा बिघडलं. हे ना कोंबडी खाल्लीच नाही, एकमेकाचे मुख्य घेत बसले. तेवढं तर कळतच नाही. असे जावंही नसावं, असा सासराही नसावं. काय नाव तुझं?
भागवत वा कशी असते. देव कष्टी व्हायला जास्त मनापासून असं जास्त लेकरू हुशार आहे. तुझं काय नाव दादा? हा येस माझं इकडे बरं ये माई निघून तुले याला फक्त येऊन लिहिलं तरी ती गेलं आडून गीत गेलं ती बा. तुझं काय नाव? जरा पुढं सरक. तुला काय नाव? यशराजच का? खोटं बोलायचं नाही. काय नाव? हा तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? डॉक्टर का इंजिनियर का कलेक्टर? काळ्या वाजवा डॉक्टर व्हायचं. डॉक्टर खोटं बोलत नाही. काय बोलत नाही? खोटं बोलत नसतात. काय बोलत नसतात? हा खोटं बोलायचं नाही. हा खरं बोलायचं. खरं बोलल्यावर कीर्तनात आनंद मिळतो. काय मिळतो? वा जरा पुढं सरकले खास आहे. वा लईच हुशार आहे. हात राहू देते काय दात पडले ते. ऐकलो तुला मोठं झालं डॉक्टर व्हायचं मग खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही. सांग बरं मला आपली मम्मी मावशीला फोनवर जास्त बोलते का आत्याला? हे आपल्या मम्मीला मावशी आल्यावर बरं वाटतं का आत्या आल्यावर? हे पिलो आपली मम्मी मामा आल्यावर गोड स्वयंपाक करते का चुलता आल्यावर? असं असं हे पिलो खरं सांग तुझं मामाचं गाव कोणतं? पाडोळी. ही गाव आहे. ए मामाच्या इकडं आजी आहे का? आणि पप्पाच्या इकडं? पप्पाची उलटली मम्मीची वाचली. अरे मग पप्पाला आजी आहे ना? आई आहे ना? हा मग तुला आजी आहे का नाही? खरं सांग तुमची आजी मम्मीची इकडली आई आली आजी आहे का नाही? आई ना. आणि ती आजी आली दोन्ही आजी जेव्हा बसल्या आणि मम्मी वाढाय आली मग एक का होईना चमच्यावर तूप मम्मी कुणाला जास्त वाढील? मम्मीच्या आईला का पप्पाच्या? मामाच्या इकडल्या आजीला वाढील तूप जास्त का पप्पाची इकडलीला? अरे तो ध्यानात नाही आलं. तुमची मम्मी जास्त तूप कुणाला वाढील? मम्मीच्या आईला का पप्पाच्या? मम्मीच्या. गडबड झाली गाड्याची जरा. नेमकी याची मम्मी इथं आलेली असावं. नाही आग लावली ग बाई कार्ट्यानी. बस खाली मला बस विटाळा विटाळा.